नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा द्वंद्वावर बोलणार आहोत जे केवळ रणांगणावर अर्जुनासमोर नव्हतं, तर आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आहे. एकीकडे आहे करिअर, टार्गेट्स, जबाबदाऱ्या, म्हणजे सतत काहीतरी करत राहण्याचा, कृती करत राहण्याचा रस्ता. आणि दुसरीकडे आहे शांततेचा शोध, सर्व काही सोडून देण्याची, निवृत्त होण्याची एक सुप्त इच्छा. तर प्रश्न हा आहे की खरं समाधान कशात आहे, कृतीमध्ये की त्यागामध्ये? हाच गोंधळ अर्जुनाच्या मनात होता आणि यावरच आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्याकडे भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसंन्यास योग याचा एक सारांश आहे. आजचा आपला उद्देश फक्त संन्यास या शब्दाचा अर्थ समजून घेणं नाही, तर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपली कर्तव्य पार पाडत असताना सुद्धा एक अलिप्त आणि शांत वृत्ती कशी जोपासता येते याचे व्यावहारिक पैलू तपासणे आहे. चला तर मग या विचारांच्या मुळाशी जाऊया. आणि हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण तो दोन टोकाच्या पर्यायांबद्दल बोलतोय. एकीकडे आहे सर्व कर्म सोडून देणे, ज्याला कर्मसन्यास म्हटलंय, आणि दुसरीकडे आहे कर्म करत राहणे पण एका विशिष्ट वृत्तीने, ज्याला कर्मयोग म्हटलंय. श्रीकृष्ण यापैकी कोणत्या मार्गाला प्राधान्य देतात आणि का, हे समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. बरोबर. तर मग थेट अर्जुनाच्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया. तो नेमका कोणत्या दोन गोष्टींमध्ये गोंधळला होता? अर्जुनाचा प्रश्न अगदी सरळ होता. तो श्रीकृष्णांना विचारतो, कधी तुम्ही कर्म सोडायला सांगता म्हणजेच संन्यास, तर कधी कर्म करायला सांगता म्हणजे योग. या दोन्हीपैकी माझ्यासाठी निश्चितपणे श्रेष्ठ काय आहे ते सांगा. यावर श्रीकृष्णांचं उत्तरच या अध्यायाचा गाभा आहे. ते म्हणतात की कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग अंतिम ध्येयाकडे म्हणजे मोक्षाकडेच नेतात. पण या दोन्हींमध्ये कर्मयोग हा मार्ग श्रेष्ठ आहे. थांबा एक मिनिट, इथेच मला पहिला प्रश्न पडतो. कर्मयोग श्रेष्ठ आहे म्हणजे कर्म करत राहणं हे कर्म सोडून देण्यापेक्षा जास्त चांगलं आहे. हे तर आपल्या सामान्य समजुतीच्या अगदी उलट आहे, नाही का? आपल्याला वाटतं की सगळं सोडून हिमालयात जाणं हाच आध्यात्मिक प्रगतीचा सर्वोच्च मार्ग आहे. पण श्रीकृष्ण म्हणतात की ऑफिसला जाणं, घरची कामं करणं हा मार्ग जास्त सोपा आणि सुरक्षित आहे. असं का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि इथेच अनेकांचा गोंधळ उडतो. श्रीकृष्ण कर्मयोगाला सोपा म्हणतात कारण त्यासाठी तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची गरज नाही. तुम्हाला तुमचं घर, कुटुंब, नोकरी सोडायची नाहीये. संन्यास घेण्यासाठी तुम्हाला आधी मनावर प्रचंड ताबा मिळवावा लागतो. सर्व इच्छा आकांक्षा माराव्या लागतात, जे खूप कठीण आहे. पण कर्मयोग तुम्हाला सांगतो की तुम्ही जिथे आहात, जे करत आहात तेच करत राहा, फक्त त्या कृतीमागची भावना बदला. अगदी. म्हणजे कृती तीच, फक्त वृत्ती बदलायची. पण हे बोलायला सोपं आहे. मला सांगा, मी रोज काम करते कारण मला महिन्याच्या शेवटी पगार हवाय, मला प्रमोशन हवंय, माझ्या कामाचं कौतुक झालेलं आवडतं. ही तर फळाची अपेक्षा झाली. या अपेक्षेशिवाय काम करण्याची प्रेरणा तरी कुठून येणार? हाच तर कळीचा मुद्दा आहे. श्रीकृष्ण फळाची अपेक्षा सोडून कर्तव्य भावनेने कर्म करायला सांगतात. या दोन्हीत सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. फळाची अपेक्षा म्हणजे हे केल्यावर मला काय मिळेल या विचारात अडकणे. यामुळे यश मिळालं तर अहंकार वाढतो आणि अपयश आलं तर दुःख होतं. या उलट कर्तव्य भावना म्हणजे माझं काम सर्वोत्तम पद्धतीने करणं ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही तुमचं लक्ष प्रक्रियेवर म्हणजे कामावर केंद्रित करता, परिणामावर नाही. अच्छा. प्रेरणा कामाच्या गुणवत्तेतून येते, फळाच्या चिंतेतून नाही. खरा संन्यास हा कर्माचा त्याग नाही, तर त्या कर्माला चिकटलेल्या मीपणाचा आणि माझ्यासाठी या भावनेचा त्याग आहे. ओके, म्हणजे फोकस गेटिंग समथिंग वरून गिव्हिंग माय बेस्ट वर शिफ्ट करायचं आहे. हे खरंच व्यावहारिक वाटतंय. तर मग ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खरा योगी किंवा खरा संन्यासी कोणाला म्हणायचं, त्याची व्याख्या काय बदलते? याची व्याख्या खूपच सुंदर आणि आंतरिक आहे. सारांश सांगतो की जो व्यक्ती सुख आल्यावर हुरळून जात नाही आणि दुःख आल्यावर खचून जात नाही. बरोबर. ज्याला नफा तोटा, मान अपमान सारखे वाटतात, जो कोणाचा द्वेष करत नाही आणि कशाची आसक्ती ठेवत नाही, तोच नित्य संन्यासी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो हे सगळं कर्म करत असताना करतो. तो कर्तव्य करतो, पण हे मी करतोय हा अहंकार त्याच्यात नसतो. पण ही जी द्वंद्वांमध्ये स्थिर राहण्याची गोष्ट आहे,
ती थोडी अमानवीय नाही वाटत का? म्हणजे प्रमोशन मिळाल्यावर आनंद साजरा नाही करायचा किंवा जवळच्या व्यक्तीला त्रास झाल्यावर दुःख नाही व्यक्त करायचं, असं वागणं म्हणजे भावनाशून्य होणं नव्हे का? खूप चांगला प्रश्न आहे. स्थिर राहणे याचा अर्थ भावनाशून्य होणे किंवा रोबोटसारखं वागणं असा नाही. म्हणजे याचा अर्थ भावनांच्या लाटेवर स्वार न होणे. आनंद झाला तर त्याचा स्वीकार करायचा, पण त्या आनंदात इतकं वाहून जायचं नाही की तो गेल्यावर आपण कोलमडून पडू. दुःख झालं तर तेही अनुभवायचं, पण त्या दुःखाला स्वतःची ओळख बनवू द्यायची नाही. योगी भावना अनुभवतो, पण तो भावनेच्या अधीन होत नाही. तो भावनेचा मालक असतो, गुलाम नाही. त्याची मनःशांती बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. अगदी. म्हणजे बाहेर वादळ असलं तरी आत शांतता टिकून ठेवण्याची क्षमता. ठीक आहे, हे अधिक स्पष्ट झालं. मग ज्या व्यक्तीला हे जमतं, ज्याला कर्माचं हे रहस्य कळतं, त्याच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काय मूलभूत बदल होतो? इथे खूप क्रांतिकारी विचार मांडला आहे, ज्याला समदर्शन किंवा समदृष्टी म्हटलं आहे. ज्ञानी पुरुष सर्व प्राणीमात्रांमध्ये एकाच आत्मतत्वाला पाहतो. त्याच्यासाठी एक विद्वान ब्राह्मण, एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि अगदी कुत्र्याला खाणारा चांडाळ, हो, या सर्वांमध्ये कोणताही भेद नसतो. तो बाह्य उपाच्या, शरीराच्या किंवा सामाजिक स्थितीच्या पलीकडे पाहतो आणि आत असलेल्या एका चैतन्याला ओळखतो. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, पण आजच्या जगात जिथे एवढी विषमता आहे, अन्याय आहे, तिथे ही समदृष्टी कशी ठेवायची? म्हणजे एकीकडे ऑफिसमध्ये भ्रष्टाचार करणारा बॉस आहे आणि दुसरीकडे प्रामाणिकपणे काम करणारा कर्मचारी आहे. मी या दोघांकडे समान दृष्टीने कसं पाहू? असं पाहिलं तर अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणाच नाहीशी होणार नाही का? पुन्हा एकदा, हा अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे. समदृष्टीचा अर्थ कृतीच्या स्तरावर समानता आणणे असा नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुन्हेगाराला आणि सज्जन माणसाला सारखीच वागणूक द्याल. बरोबर. अर्जुनालाही श्रीकृष्ण युद्ध करायला सांगत आहेत, शस्त्र खाली ठेवायला नाही. समदृष्टी म्हणजे हे समजून घेणे की त्या दोघांच्याही आत तेच ईश्वरी तत्व आहे. पण एकाने ते अज्ञानाने झाकून टाकले, त्या दुसऱ्याने ते प्रकट केले. अगदी. तुम्ही त्यांच्या कृतींचा न्याय करू शकता, कृतींना विरोध करू शकता, पण त्या व्यक्तीचा, त्याच्या मूळ स्वरूपाचा द्वेष करत नाही. तुमची लढाई अन्यायी कृतीविरुद्ध असते, त्या व्यक्तीविरुद्ध नाही. अच्छा. यामुळे तुमच्या मनात द्वेष किंवा सूड भावना निर्माण होत नाही. तुमची कृती शुद्ध राहते. वा, हा फरक खूप महत्वाचा आहे. ॲक्शन कॅन बी जज्ड बट दी एसेन्स रिमेन्स द सेम. म्हणजे ज्ञानाचा अंतिम परिणाम हा भेदभावाचा नाश आणि एकत्वाचा अनुभव आहे. बरं, हे सगळं मिळवण्यासाठी, ही आंतरिक शांती आणि समदृष्टी साधण्यासाठी काही मार्ग सांगितला आहे का? रोजच्या जीवनात याचा सराव कसा करायचा? हो, नक्कीच. त्यासाठी इंद्रिय संयम हा मार्ग सांगितला आहे. सारांश सांगतो की जी सुख आपल्याला बाह्य गोष्टींपासून, स्पर्शातून, डोळ्यांनी पाहण्यातून, कानांनी ऐकण्यातून मिळतात, ती तात्पुरती असतात. ती सुरुवातीला अमृतासारखी गोड वाटतात, पण त्यांचा शेवट दुःखात होतो. खरा योगी बाहेरच्या जगात आनंद शोधत नाही, तो स्वतःच्या आतमध्ये रमतो. त्याला आत्मसुख मिळतं. वा, जे अक्षय आहे, कधीही न संपणारं. बरोबर. पण आजच्या डिजिटल युगात हे कसं शक्य आहे, जिथे आपलं लक्ष विचलित करण्यासाठी हजारो गोष्टी आहेत? सोशल मीडिया नोटिफिकेशन्स, नेटफ्लिक्सचे नवीन शोज, जाहिराती. आपलं संपूर्ण अर्थशास्त्रच आपल्या इंद्रियांना आकर्षित करण्यावर चालतं. अशा काळात इंद्रिय संयम म्हणजे काय? जगापासून फटकून राहायचं का? नाही, अजिबात नाही. गीतेत कुठेही पलायनवाद शिकवलेला नाही. इंद्रिय संयम म्हणजे इंद्रियांना दाबून टाकणं नव्हे, तर त्यांना योग्य दिशा देणं. जसं कासव आपले अवयव आत ओढून घेतं, तसं अनावश्यक गोष्टींकडून आपलं लक्ष, आपली ऊर्जा आत खिचून घेणं. उदाहरणार्थ समजा आपण सोशल मीडिया वापरतो, पण किती वेळ आणि कशासाठी वापरायचं याचं नियंत्रण आपल्या हातात असलं पाहिजे. आपण मालिकेचा आनंद घेऊ शकतो, पण त्यातील पात्रांच्या दुःखाने स्वतः दुःखी होण्या इतकं त्यात गुंतून जायचं नाही. थोडक्यात, बाहेरच्या गोष्टींचा भोगता बना, पण त्या गोष्टींना स्वतःवर स्वार होऊ द्यायचं नाही. सुखाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवायचा, बाहेरच्या जगाच्या हातात द्यायचा नाही. कंट्रोल हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे वी कॅन बी इन द वर्ल्ड बट नॉट ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, तर आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. या सगळ्याचा अंतिम संदेश काय आहे? या अध्यायाचा असा कोणता एक विचार आहे जो आपण सोबत घेऊन जायला हवा? अंतिम संदेश खूपच गहन आहे आणि तो आपल्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालतो. श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा म्हणजे आपलं खरं स्वरूप ना काही करतो ना काही करून घेतो. या जगात
कर्ता म्हणजे करणारा तो नाही. सर्व कर्म प्रकृती म्हणजे निसर्ग त्याच्या नियमानुसार करत असते. शरीर, मन, बुद्धी हे प्रकृतीचे भाग आहेत. आत्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे. तो केवळ एक साक्षी आहे. साक्षी. हो, तो फक्त घडणाऱ्या गोष्टी पाहतो, त्यात सहभागी होत नाही. तो अलिप्त असतो. एक मिनिट. मी करता नाही तर फक्त साक्षी आहे, या विचारांनी तर सगळंच बदलून जातंय. पण यामुळे माणसामध्ये एक प्रकारची उदासीनता किंवा अलिप्तता नाही का येणार? जर मी काही करतच नाहीये तर मग जबाबदारी कोणाची? एखादं काम चुकलं तर मी नाही केलं, प्रकृतीने केलं असं म्हणून हात वर करता येतील. ही शंका येणं स्वाभाविक आहे. पण इथे साक्षी भाव म्हणजे जबाबदारी टाळणं नाही, तर अहंकारयुक्त कर्तृत्वाचा त्याग करणे आहे. अच्छा. मी केलं हा भावच सर्व बंधनांचं मूळ आहे. जेव्हा एखादं चांगलं काम होतं तेव्हा मी किती महान आहे हा अहंकार येतो, आणि जेव्हा एखादं वाईट काम घडतं तेव्हा माझ्यामुळे चुकलं हा अपराध गंड येतो. साक्षी भाव तुम्हाला या दोन्ही टोकांपासून वाचवतो. तुम्ही तुमचं काम पूर्ण जबाबदारीने करता, पण त्याच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेत नाही. आणि अपयशाचं ओझही डोक्यावर घेत नाही. अगदी. जसं पाण्यात राहूनही कमळाचं पान कोरडं राहतं, तसं जगात राहूनही तुम्ही कर्माच्या परिणामांपासून, त्याच्या पाप पुण्यापासून अलिप्त राहता. म्हणजे हा साक्षी भाव आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे आणि अधिक निष्पक्षपातीपणे कृती करायला मदत करतो, कारण मग आपलं इगोमध्ये येत नाही. हा या अध्यायाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. आजच्या या सखोल चर्चेचा सार काढायचा झाला तर आपल्या सारांशामधील एक ओळ अगदी समर्पक आहे. कर्म करताना आसक्ती सोडणे आणि सर्वांमध्ये परमात्मा पाहणे हाच खरा योग. हे केवळ काहीतरी तात्विक ज्ञान नाहीये, तर आपल्या दैनंदिन जीवनात अधिक शांत, स्थिर आणि प्रभावीपणे जगण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे. हे आपल्याला कृती करत राहण्याची प्रेरणा देतच, पण त्या कृतींच्या परिणामांच्या भावनिक ओझ्यातूनही मुक्त करतं. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. आपण साक्षी भावाबद्दल बोललो. जर आपण फक्त एका दिवसासाठी आपल्या आयुष्याकडे, आपल्या कामाकडे, आपल्या नात्यांकडे कर्ता म्हणून नाही तर केवळ एक साक्षी म्हणून पाहण्याचा प्रयोग केला तर, म्हणजे जणू काही आपण आपल्याच आयुष्याचा सिनेमा पाहत आहोत. आपणच हिरो आहोत, पण आपण प्रेक्षकही आहोत. असं केल्यावर आपल्या नेहमीच्या प्रतिक्रियांमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींवरून होणाऱ्या चिडचिडीमध्ये आणि महत्त्वाचे निर्णय घेतानाच्या मानसिक स्पष्टतेमध्ये काय फरक पडू शकतो याचा विचार नक्की करून पहा.